स्वागत ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, नवीन जाहिरातीशी संबंधित अपडेट आहे. नवीन भरतीशी संबंधित जाहिरात आली आहे. जाहिरात आहे आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन. आदिवासी विभागात नवीन भरती आलेली आहे. दिनांक 27 एप्रिल 2026 आजचीच ही नोटीस आहे. सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड साठी भरती असणार आहे. यामध्ये आपण महत्त्वाचे जसे की जागा किती आहेत, तारीख किती आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, या गोष्टी पाहणार आहे. महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये पाहणार आहे. आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन नाशिक. रिक्त पदे आहेत. यामध्ये एकूण रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता दिलेली आहे. परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे. इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे 27/4/2026 दुपारी 3 वाजल्यापासून ते दिनांक 18/5/2026 रात्री 11:55 पर्यंत भरण्यात येणार आहेत. आता याबद्दल महत्त्वाची थोडक्यात माहिती पाहणार आहे आपण. कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुरा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. यामध्ये एकूण 15 जागा आहेत. प्रत्येक आरक्षणानुसार किती जागा आहेत तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्यानंतर आहे विकास प्रकल्प धुळे जिल्हा. यामध्ये एकूण आहेत 29 जागा. ज्या आरक्षणानुसार तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओ थांबून तुम्ही बघू शकता. त्यानंतर विकास प्रकल्प तळोदा जिल्हा नंदुरबार. यामध्ये एकूण 30 जागा आहेत. त्यानंतर विकास प्रकल्प नाशिक जिल्हा नाशिक. एकूण 34 जागा आहेत. त्यानंतर विकास प्रकल्प नंदुरबार जिल्हा नंदुरबार 23 जागा आहेत. त्यानंतर विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक. एकूण 42 जागा. आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव 9 जागा आहेत. विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 26 जागा आहेत. त्यानंतर आहे विकास प्रकल्प शहापूर जिल्हा ठाणे. एकूण 19 जागा आहेत. त्यानंतर विकास प्रकल्प पेन जिल्हा रायगड 11 जागा. विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर 17 जागा. त्यानंतर डहाणू जिल्हा पालघर 24 जागा. सोलापूर जिल्हा सोलापूर 5 जागा आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 12 जागा आहेत. पुसद जिल्हा यवतमाळ 8 जागा. धारणी जिल्हा अमरावती 19 जागा आहेत. किनवट जिल्हा नांदेड 2 जागा. यामध्ये कळमनुरी जिल्हा हिंगोली 2 जागा. अकोलामध्ये एकूण 13 जागा आहेत. यवतमाळ 3 जागा. नंतर आहे चिमूर जिल्हा चंद्रपूर 7 जागा आहेत. चंद्रपूर जिल्हा 15 जागा आहेत. गडचिरोलीसाठी आहेत 9 जागा. भामरागड जिल्हा गडचिरोली आहे 5 जागा. भंडारा जिल्हा भंडारा 5 जागा आहेत. त्यानंतर देवरी जिल्हा गोंदिया 16 जागा आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी आहे 8 जागा.
वर्धा जिल्हा 6 जागा आहेत. आहेरी जिल्हा गडचिरोली 2 जागा आहेत. तर अशा प्रकारे जागांची विभागणी करण्यात आली आहे. इथं पदसंख्या व संदर्भात सर्वसाधारण तरतुदी, अटी व शर्ती दिलेल्या आहेत. हे तुम्ही व्हिडिओ थांबून वाचून घेऊ शकता जे आवश्यक वाटेल ते. खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षणासंबंधित दिलं आहे. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आरक्षणास संबंधित दिलं आहे. भूकंपग्रस्तांचे आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे करिता आरक्षण. पात्रता दिली आहे. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा इथं दिलेली आहे 18 ते 38 वर्ष आणि कॅटेगरीनुसार 5 वर्ष जास्तीचे मिळणार आहेत. त्यानंतर शैक्षणिक अर्हता व अनुभव, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केली आहे असे. वेतन श्रेणी पण इथं दिली आहे. S1 आहे 15,000 ते 47,600. निवड प्रक्रिया दिलेली आहे. निवडीची पद्धत, एकूण गुणांपैकी 45% गुण हे आवश्यक आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. इथं एकूण 4 विषय असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येकी 50 गुण असणार आहेत आणि 120 मिनिट म्हणजे 2 तास हा वेळ मिळणार आहे. परीक्षा शुल्क दिलेलं आहे. अमागाससाठी आहे 1000 आणि मागास वर्गीयासाठी आहे 900 रुपये. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज करण्याची पद्धती इथं दिली आहे, वाचून घेऊ शकता तुम्ही. परीक्षा केंद्राबद्दल माहिती आहे इथं. परीक्षा केंद्र हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी राहतील व अपवादात्मक दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या इतरत्र ठेवले जातील. तर तसेच फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास इथं हेल्पलाईन नंबर आणि हेल्पलाईन ईमेल दिलेले आहेत. तर या नंबरवर तुम्ही संपर्क पण साधू शकता. फॉर्म भरताना काही अडचण आली तर या नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि त्यासंबंधित अपडेटही घ्यायची आहे. तर ही होती नवीन भरतीशी संबंधित महत्त्वाची थोडक्यात अपडेट. हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.